ब्रेकिंग न्यूज आपण बुलेटिनची सुरुवात करणार आहोत। रोशनी शिंदे हल्ला प्रकरणी आरोपींवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी महाविकास आघाडी आक्रमक झालेली आहे। महाविकास आघाडीच्या वतीने ठाणे पोलीस आयुक्त कार्यालयावर टाळे लावा मोर्चा काढण्यात आला। यावेळेला आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना खुलं आव्हान दिलंय। मी ठाण्यातून लढणार आणि जिंकणार असल्याचं आव्हान आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना दिलंय। दरम्यान यावेळेला बोलताना जितेंद्र आव्हाड यांच्यासह सुषमा अंधारेंनी सुद्धा सरकारवर जोरदार टीका केली आहे। हिम्मत असेल तर 48 तासात मातोश्री बाहेर येऊन दाखवा असं खुलं आव्हान सुषमा अंधारे यांनी चंद्रशेखर बावनकुळेंना दिलंय। घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करायला आलं, त्यांचं कौतुक करायला आलं। कसा माणूस असेल, कशी ती व्यक्ती असेल, कसा त्यांचा जीव असेल, कसं काळज कसं असेल, कसं हृदय असेल, तुम्ही विचार करा। स्वतःच्या शहरामध्ये जो स्वतःचा बालेकिल्ला मानत नाही तसा, कारण मी त्यांना सांगितलं चला मला चॅलेंज द्या, ठाण्यातून पण मी लढून जिंकून दाखवणार। ठाणेकर मला स्वीकारायला तयार आहेत का? अधिकाधिक आपल्याला बळकट करावी लागणार आहे। ठाण्यातून लढणार आणि जिंकून दाखवणार असं आदित्य ठाकरेंनी आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थेट आव्हान दिलेलं आहे। या व्यतिरिक्त जितेंद्र आव्हाड आणि सुषमा अंधारेंनी सुद्धा राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे। महाविकास आघाडीच्या मोर्चाच्या माध्यमातून सरकारवर हल्लाबोल करण्यात आला। यावेळेला बोलताना आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना थेट आव्हान दिलेलं आहे। मी ठाण्यातनं लढणार आणि जिंकणार असं थेट आव्हान आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दिलेलं आहे। तर दुसरीकडे सुषमा अंधारे यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांना देखील एक आव्हान दिलंय। हिम्मत असेल तर 48 तासात मातोश्री बाहेर येऊन दाखवा असं आव्हान सुषमा अंधारेंनी दिलंय। त्यानंतर उद्धव ठाकरे जर असं बोलले पुन्हा एकदा आमच्या नेत्याबद्दल, तर राज्याची भारतीय जनता पार्टी उद्धव ठाकरेला घराच्या बाहेर निघू देणार नाही। त्याला घर कोंबडा म्हणूनच राहावं लागेल। शेलार भाऊ, तुम्हाला तुमची उमेदवारी वाचवता आली नाही, बावनकुळेंना स्वतःची उमेदवारी वाचवता आली नाही, तरीही त्यांचं म्हणणं असेल की मातोश्रीच्या बाहेर पडू द्यायचं नाही। आम्ही चांगलीच माणसं, आम्ही सज्जन आहोत। आमच्या खानदानाने फार चांगले संस्कार आमच्यावर केलेत। आमच्या आईबापांनी, आमच्या नेत्यांनी आमच्यावर फार चांगले संस्कार केलेत। बावनकुळे साहेब, 2 हात तिसरं मस्तक जोडून मी आपल्याला निमंत्रण देते। हिम्मत असेल तर 48 तासात मातोश्रीत या। महाविकास आघाडीच्या मोर्चातनं सरकारवर हल्लाबोल करण्यात आलेला आहेच। यानंतर प्रत्येक जिल्ह्यामध्ये नारी सन्मान यात्रा काढली जाणार असल्याची घोषणा आदित्य ठाकरेंनी केलेली आहे। आपण सध्या आपल्या स्क्रीनवर ही एक्सक्लुझिव्ह दृश्य पाहतो आहोत। ठाण्याच्या पोलीस आयुक्तांना भेटण्यासाठी म्हणून आदित्य ठाकरे जितेंद्र आव्हाड यांच्यासह आता दाखल होत आहेत। त्याचीच ही एक्सक्लुझिव्ह दृश्य न्यूज 18 लोकमतवर आपण पाहतो आहोत। काही वेळापूर्वीच आदित्य ठाकरेंनी मोर्चाच्या माध्यमातून राज्य सरकारवर हल्लाबोल केलेला होता। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थेट आव्हान दिलेलं होतं। आता ठाणे पोलीस आयुक्तांच्या भेटीसाठी म्हणून आदित्य ठाकरे पोलीस आयुक्तांच्या दालनामध्ये दाखल झालेले आहेत। सोबत जितेंद्र आव्हाड आहेत, खासदार विनायक राऊत देखील आहेत। ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतो आहोत न्यूज 18 लोकमतवर। रोशनी शिंदे प्रकरणी आता गुन्हा दाखल का होत नाही याचा जाब विचारण्यासाठी म्हणून महाविकास आघाडीकडून हा मोर्चा ठाण्यामध्ये काढण्यात आलेला होता। या मोर्चाची सांगता करताना, समारोप करताना आदित्य ठाकरेंनी जोरदार भाषण करत राज्य सरकारवर हल्लाबोल केलेला आहे। आणि आता यानंतर आदित्य ठाकरे, जितेंद्र आव्हाड आणि इतर नेते हे ठाणे पोलीस आयुक्तांची भेट घेण्यासाठी त्यांच्या दालनामध्ये पोहोचलेले आहेत। त्याचीच ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतो आहोत।
मोठा पोलीस बंदोबस्त देखील ठाणे पोलिसांनी तैनात केलेला होता। या मोर्चा दरम्यान कायदा सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होऊ नये यासाठीची पुरेपूर खबरदारी पोलिसांनी घेतलेली होती। आणि दोन दृश्य आपण आपल्या स्क्रीनवर सध्या पाहतो आहोत। स्क्रीनच्या डावीकडचं दृश्य पोलीस आयुक्तालयातलं आहे। स्क्रीनच्या उजवीकडचं दृश्य जो कॅमेरा 2 आहे तो आयुक्तालयाच्या प्रवेशद्वाराजवळचा जो भाग आहे तिथलं दृश्य आहे। आत्ताच पोलीस आयुक्तांच्या दालनामध्ये खासदार राजन विचारे हे देखील गेलेले आहेत। आपण ही सध्या दोन दृश्य आपल्या स्क्रीनवर पाहतो आहोत। स्क्रीनच्या डावीकडचं दृश्य पोलीस आयुक्तालयातलं आदित्य ठाकरे, जितेंद्र आव्हाड आणि इतर महाविकास आघाडीचे नेते पोलीस आयुक्तांच्या भेटीसाठी म्हणून पोलीस आयुक्तालयात पोहोचलेले आहेत। दुसरीकडचं जे दृश्य आहे ते आयुक्तालयाच्या बाहेरचं प्रवेशद्वाराच्या इकडचं दृश्य आहे, ज्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। आदित्य ठाकरेंनी एल्गार पुकारलेला होता आणि या एकंदरीतच मोर्चाच्या माध्यमातून सरकारवर जोरदार टीका आदित्य ठाकरेंनी केलेली आहे। जितेंद्र आव्हाड, सुषमा अंधारे यांनी देखील आपल्या भाषणांमधून सरकारवर टीकेची झोड उठवल्याचं आपण पाहिलं। पुढची महत्त्वाची बातमी बघूया। केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी देखील उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केलेली आहे। उद्धव ठाकरेंनी काल ठाण्यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर केलेल्या टीकेचा समाचार नारायण राणेंनी घेतलाय। तुम्हाला फडतूस या शब्दाचा अर्थ तरी कळतो का, असा खोचक टोला राणेंनी लगावला। उद्धव ठाकरेंचं शिवसेनेसाठीचं योगदान काय, असा सवालही त्यांनी उपस्थित केला। उद्धव ठाकरे हे खोटारडे आणि विक्षिप्त असल्याचा घणाघातही राणेंनी केलाय। दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदासाठी हिंदुत्व सोडलं आणि बाळासाहेबांच्या नखाचीही ठाकरेंना सर नसल्याचा टोला राणेंनी लगावला। खोटारडा माणूस आमच्या गृहमंत्र्यांना जी भाषा बोलतोय ना, फडतूस, हा महाफडतूस आहे। काय कामाचा नाही ना देशाला ना राज्याला नाही, जे असलेल्या शिवसेनेला। आता मातोश्रीला किती कामाचा आहे मला माहित नाही। सत्ता गेली, आता तू मुख्यमंत्रीपद गेलं आणि आयुष्यात शिवसेनेला उद्धव ठाकरेला ते पद मिळणार नाही। आता फक्त राष्ट्रवादी काँग्रेस सपोर्टिंग पार्ट म्हणून बरोबर ठेवतायत। हे बघा, स्पेशल खुर्ची उद्धव मान सन्मानासाठी, आणि मीडियावाले काय फोटो वगैरे, काय स्पेशल खुर्ची। अहो ती खुर्चीशिवाय बसू शकत नाही, मागून टेकू लावा लागतो। कोरोना काळात जेवढी टेंडर निघाली औषधाची 15% घेतली आदित्य ठाकरेंनी, याच्या माध्यमातून सही याची आहे 15%। खरे 1 रुपया घ्यायला नको औषधामध्ये, एवढा पापी माणूस आहे, काय बोलतो। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि ठाकरे गटातले संजय राऊत यांच्यामध्ये जोरदार खणाखणी सुरू झालेली आहे। विधानसभा निवडणुकीत ज्यांचं तिकीट कापलं गेलं त्यांनी जास्त बोलू नये असा टोला संजय राऊतांनी लगावला होता। राऊतांच्या टोल्यानंतर आता राजकीय संघर्ष आणखी भीषण बनलेला आहे। राजकारणातली कहाणी घर घर की। कोण बावनकुळे, त्यांना विचारा तुमचं तिकीट का कापलं होतं। एका इशाऱ्यानं तापलं राजकारण। आज तुम्हाला शेवटची संधी दिली आहे, यानंतर बोललात तर लक्षात ठेवा, धमकी म्हणून समजा। धमकी, घर, तिकिटाचा राजकीय बॉम्ब। चंद्रशेखर बावनकुळेंवर टीका करताना संजय राऊतांनी 2019 मधल्या निवडणुकीचा संदर्भ दिला। तत्कालीन भाजप शिवसेना सरकारमध्ये ऊर्जा मंत्री राहिलेल्या चंद्रशेखर बावनकुळेंना 2019 मध्ये विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देण्यात आलेली नव्हती। मात्र नंतर त्यांना विधान परिषदेवर घेण्यात आलं, प्रदेशाध्यक्षही करण्यात आलं। पण संजय राऊतांनी चंद्रशेखर बावनकुळेंच्या वर्मी लागेल अशी टीका केली आहे। कोण बावनकुळे, त्यांना विचारा तुमचं तिकीट का कापलं होतं 2019 साली।
तुम्हाला घराबाहेर का पडू दिलं नव्हतं भाजपचे तुमच्या हायकमांडनेच. आणि शिवसेनेला धमक्या देऊ नका, हे तुमचं फिरणं सुद्धा आहे ना तुमच्या टांगांवरचं, टांगा सांभाळा तुमच्या. राज्यामध्ये फडतूस आणि काडतूस यावरून आता राजकारण पेटलंय. दोन्ही बाजूंकडून एकमेकांवर शाब्दिक हल्ले होत आहेत. उद्धव ठाकरेंना राज्यामध्ये फिरू देणार नाही असा इशारा बावनकुळेंनी दिला होता. त्यावर संजय राऊतांनी तिकिटाच्या माध्यमातून चिमटा काढला. या टीकेवर भाजपकडून जोरदार पलटवार करण्यात आलाय. मी संजय राऊत साहेबांना मागच्या 8 दिवसापूर्वी आवाहन केलं की सकाळचा भोंगा बंद करा. आता ह्या भोंग्यात काय आहे, सकाळीपासून वातावरण बिघडवतात. आता आमचं म्हणणं काय आहे, तुम्ही हे बंद करा. राज्यामध्ये शिवसेना आणि ठाकरे गटात सुरू झालेला संघर्ष थांबण्याची चिन्ह दिसत नाहीयेत. त्यातच आता ठाकरे गटाचा भाजप सोबतही संघर्ष सुरू झालाय. वर्षभरावर लोकसभा निवडणुकाही आल्यात. त्यामुळे राजकीय संघर्ष आणखी भीषण होणार असल्याचं स्पष्ट होत आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला गेलाय. शेतकऱ्यांना अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई करताना सरकारला अडचण होत होती आणि त्यामुळे आता अवकाळी पाऊस हा नैसर्गिक आपत्ती म्हणून गृहीत धरला जाणार असल्यामुळे शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत करणं सरकारला शक्य होणार आहे. जे नुकसान झालेला शेतकरी तो सुटणार नाही आणि याच्यामुळं अचूक असे पंचनामे होतील अशा पद्धतीने आज चर्चा झाली. त्याच्यानुसार येणाऱ्या वर्षापासून आपण ते पाहतोय. गेल्या वर्षीचं काही शेवटचं नुकसान राहिलेलं आहे. आपण 3200-3100 कोटी काही रुपयाचा शेवटचा नुकसानाचा जे काही पंचनामे होऊन सरकारकडे आलेले आहे त्याच्यामध्येही सहानुभूतीपूर्वक विचार करण्याचा सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी उपमुख्यमंत्री महोदयांनी आदेश दिले. आणि मला वाटतं की तो जो शेवटचा टप्पा आहे तोही होऊन जाईल आणि भविष्यामध्ये नुकसान ज्या ज्या वेळेस शेतकऱ्यांचे होतं त्याच्यासाठी काहीतरी पॅरामीटर, काहीतरी नियम, काहीतरी धोरण काहीतरी बनवायला पाहिजे आणि ते बनवण्याचं काम आता अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे. साधारणतः डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये व NDRF, SDRFच्या मदतीच्या योजनेमध्ये आपण 12 संकट केंद्रांनी आयडेंटिफाय केले. त्यामध्ये आपण 5 आपत्ती हे जोडल्या, अशा एका 17 आपत्तीमध्ये राज्यामध्ये मदत होते. आता आपण 18वी आपत्ती ही राज्यांनी निश्चित केली आहे की सतत पावसाने जेव्हा शेतकऱ्यांचं नुकसान होतं, शेतीमध्ये जे उत्पादन घेतलं जातं त्या उत्पन्नाचं नुकसान होतं, तेव्हा या निकषामध्ये त्यांना मदत करण्याची तरतूद नव्हती. आता माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी व देवेंद्रजीच्या नेतृत्वात आमचे कृषी मंत्री अब्दुल सत्तारांनी हा प्रस्ताव दिला आणि या प्रस्तावाला मंत्रिमंडळाने मान्यता दिली. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. गुलाल आणि खोबऱ्याच्या उधळणीसोबत मानाच्या सासन काठींचं दख्खनचा राजा ज्योतिबा डोंगरावर या काठ्या दाखल झाल्या. लाखो भाविकांमुळे ज्योतिबा डोंगर गुलाबमय झालेला आहे. 3 दिवस चालणाऱ्या या चैत्र यात्रेचा आजचा मुख्य दिवस आहे. आज पहाटे 5 वाजता ज्योतिबाला शासकीय अभिषेक घालण्यात आला आणि त्यानंतर विधिवत रूपामध्ये पूजा बांधण्यात आली. दर्शनासाठी भाविकांची पहाटेपासूनच मोठी गर्दी आहे. आज मानाच्या सासन काठ्यांची पारंपरिक वाद्याच्या गजरात मिरवणूक काढली जात असते. हलगी, पिपाणी, सनई यांच्या सुरांवर या सासन काठ्या नाचवल्या जातात. तर या मिरवणुकीतलं दुसरं आकर्षण असतं ते हत्ती, उंट, तोफा गाडे, भालदार, चोपदार ही मंडळी. हा सोहळा, याची देही, याची डोळा अनुभवण्यासाठी भाविक दुरून येत असतात. आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच महाराष्ट्राची खबर बातमध्ये आता वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.